नमस्कार. रिसेंटलीच मॅडम सुनीता विल्यम्स यांचं सेफ लँडिंग झालं. साधारण पहाटेच्या सुमारास 3-3:30च्या वेळी त्यांनी सेफली त्यांचं कॅप्सूल लँड केलं. अर्थातच भारतीय वंशाच्या आहेत, तर जरी त्या भारतात नसतील आल्या तरीसुद्धा एक आनंद नक्कीच वाटतो आपल्याला, कारण भारतीय वंशाच्या आहेत त्यामुळे. आणि कुणीतरी आपलं असं वाटतंय की जे परतलं आहे आपल्या धर्तीवर. ही सगळी झाली चर्चेची एक बाजू. परंतु एक गोष्ट यात वाखाणण्याजोगी आहे, ती म्हणजे की नासासारख्या ऑर्गनायझेशनला, जिथे अनेक कंट्रीचं पार्टिसिपेशन असतं, अशा ऑर्गनायझेशनला जी गोष्ट अवघड झाली होती किंवा अशक्य झाली होती, तिथे एका व्यक्तीने स्टँड घेत हा सगळा गेम पलटून टाकला. हा इलॉन भाऊंविषयीच बोलतो आहे मी. तर एकंदर ते कॅरेक्टर पाहता आपल्याला लक्षात येतं की मनुष्य म्हणून किती कॅपॅबिलिटीज माणसामध्ये असावा, की मनुष्याची कपॅसिटी किती असेल, किती तो स्ट्रेच करू शकेल किंवा किती तो एक्सप्लोर करू शकेल, किती तो नॉलेजेबल होऊ शकतो किंवा किती तो अशक्यप्राय गोष्टी करू शकतो, याचं एक एक्झाम्पल हा व्यक्ती सेट करतो आहे. जी काही अचिव्हमेंट्स त्याच्या आहेत त्या पाहता ह्युमन कपॅबिलिटीज किंवा ह्युमन कपॅसिटीज याचे काही नवीन पॅरामीटर हा व्यक्ती सेट करतो आहे. म्हणजे मला इथे इन शॉर्टमध्ये सांगायचं आहे की प्रत्येक मनुष्य स्वतःत एक इलॉन मस्क आहे, किंवा ज्या महापुरुषांचे आदर्श आपण घेतो, तर प्रत्येक मनुष्यामध्ये काहीतरी अशा युनिक गोष्टी लपलेल्या आहेत की ज्याच्या जोरावर तो एक्सेप्शनल होऊ शकतो. पण मग याला अडथळे काय आहेत, तर समाजाने तेवढी उंच भरारी घेण्यासाठी जन्मताच जे पंख तुम्हाला मिळाले होते ते छाटलेले आहेत. मग त्यात समाज काही अंशी रिस्पॉन्सिबल आहे, तुमचं एज्युकेशन सिस्टम त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जे तुम्हाला काही बॅरियर किंवा बॅरिकेड्स आखून देतं की याच्या बाहेर नाही जायचं आहे, किंवा एक रूल बुक बनवलेली आहे आणि सगळ्यांनी ती रूल बुक फॉलो करणं मॅन्डेटरी झालेलं आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही तुमचे पोटेन्शियल जे आहेत ते एक्सप्लोर नाही करत, किंवा तुमची धाव जी आहे, तुमची भरारी जी आहे ती घेत नाहीत, किंवा स्वतःवर संशयसुद्धा घेतो की मी करू शकेल का, मला जमेल का. आणि समाजामध्ये जर वावरलात तुम्ही तर दिसेलच तुम्हाला की अतिशय भेदरलेली, घाबरलेली आणि एक ॲव्हरेज माइंडसेटची लोक आहेत, जे तुम्हाला एक ऑर्डिनरी लाईफ किंवा बिलो दॅन ऑर्डिनरी लाईफ जगायला मजबूर करत असतात, किंवा त्या सिस्टममध्ये तुम्हाला फीड करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतात. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न करता किंवा त्या चौकटीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करता, तर अर्थातच डिवचणारे तुम्हाला लोक आसपास पाहायला मिळतील. मग ते एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा मोठा कॉन्सेप्ट असेल ज्यावर तुम्ही काम करत असाल, तर तो जर तुम्ही अशा छोट्या बुद्धीच्या लोकांसमोर डिस्कस केला, तर हे भेदरलेले, घाबरलेले लोक स्वतःची भीती आणि स्वतःच्या शंका तुमच्यासमोर मांडतात. आणि मग ज्यानंतर तुम्ही घाबरायला लागता किंवा तुम्हाला काही लिमिटेशन्स जाणवायला लागतात, आणि मग तुम्ही त्यावर काम करणं सोडून देता. अगेन इथे पुन्हा एकदा सॉलिट्यूडचा प्रिन्सिपल विन करतो आहे. अर्थातच द पॉवर ऑफ सॉलिट्यूडमध्ये तुम्ही हे सगळं वाचालच जेव्हा कधी प्रकाशित होईल तेव्हा. खूप खूप धन्यवाद.